तू वेडीच काय गं? त्या केड्याला कशाला धंद्याला लावलेस तू? हा, मला असं वाटलंही नव्हतं तू असा काहीतरी विचार करशील. अरे तर केड्या लय काडी करतो रे, म्हणून म्हटलं जरा देऊ हँडल, बसतोय का बघू. सन्या, असं वागू नये ग, असं कोणाच्या भावनांशी खेळू नये. तो कसाही वागला ना तरी आपण नीट वागावं. जरा शिकव ना, तुझ्या सोबत राहते ना, जरा चेंज कर ना. एखादी व्यक्ती असते चांगली, ती चांगली व्यक्ती आहे. राधिका चांगली व्यक्ती. हे बघ राधा, हे बघ कसं आहे ना, त्या केड्याबद्दल मी पण काही फारसं चांगलं ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीत थोडीशी टिंगल गेली, थोडी खेचली तर ठीक आहे, सोके काही फार मनावर नाही यायचं. नाही रे, तरी सुद्धा आपण नीट वागावं. हे पण मला वेगळंच टेन्शन आलंय. टेन्शन नाही, बरोबर आहे, तुला टेन्शन येणं साहजिक आहे. तुझी खूप दगदग होते ग, ऑफिस, घर, ते रेडिओ स्टेशन, तुझी खूप धावपळ होते ना. नाही 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 नाही, काही धावपळ ओके, मला त्याचं काही टेन्शन येते, मी उलट एन्जॉय करते. काय टेन्शन आहे तुला? टेन्शन मला ह्याचं आहे की आपल्या खूप लोकांमध्ये ना हा शो खूप फेमस झालाय. मला श्रेयसचा फोन आला होता. श्रेयस? श्रेयसचा का फोन आला तुला? त्याला बिंदुराणीला काहीतरी प्रश्न विचारायचे. काय 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 विचारायचं? अरे ते आज कळेल ना, थांब ना, येऊ तर दे फोन. तर ते झालं, त्याच्यानंतर घराबाहेर पडताना मम्मा मला म्हणाली की ती पण आज फोन करणार आहे मला. बरं हे दोघं काय कमी होते, मला आनंदचाही फोन आला होता की मी फोन करतो आज बिंदुराणीला. आनंद भाऊजी ते का फोन करणार आहे? काय माहिती यार, मग या शो मध्ये कळेलच. तसं मी निघते आता. श्रुती वाट बघत असेल माझी, मी निघते आता. श्रुती? अच्छा. जेव्हापासून त्या बिंदुराणीनं मला मायाच्या प्रेमाबद्दल सांगितलंय ना, म्हणजे मला ना सगळीकडे मायाच दिसते यार. म्हणजे स्वप्नात दिसत होती, पण आता तर हॉल पासून किचन पर्यंत, किचन पासून हॉल पर्यंत सगळीकडे मायाच दिसते. माया 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 आता पण दिसते मला माया. काय रे, असा का बडबडतोयस तू? पहिल्यांदा बघितलंस का मला? नाही नाही, पण माझा विश्वासच बसत नाहीये. मला चिमटा काढ बरं, चिमटा काढ. वेडायस का? मी इथे आले तुझ्या घरी, चिमटा काढ. काय काढ तर म्हटला विश्वास? आले मी तुझ्या घरी, बोल आता. तुला स्वतःहून कसं काय यावंसं वाटलं माझ्या घरी? कारण माझं ना तुझ्याकडे महत्वाचं काम आहे, म्हणून आले मी तुझ्या घरी. कळतंय? इसका मतलब दोनों तरफ आग बराबर जली हुई है. मूर्खासारखं काय बडबडतोयस मगापासून? काहीतरी बोलतेय ना मी इम्पॉर्टंट. अगं इम्पॉर्टंट म्हणजे मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. ओके, म्हणजे या प्लीज गो. फुल आणायला गेलो, गुच्छच आला. आजपर्यंत मी माझ्या आयुष्याचा सिरियसली विचारच केला नाही. कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणी विचार करण्यासारखं आलंच नव्हतं रे. पण जब से बिंदुरानी ने बोला है माया के बारे में, तेव्हापासून माझ्या आयुष्याला कलटणी आली. कशी कलाटणी? कशी कलटणी? आणि तेव्हापासून तिने मला एक दिशा दाखवली आणि मला तू दिसली. तर माया, मला तुला काही सांगायचं आहे. माया, या केडी चड्डी बनियान कंपनीचा मालक केड्या आज तुला प्रपोज करतोय माया. माया, आय लव्ह यू. नाईस, फर्स्ट प्राइज मिळेल तुला. मिमिक्री कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतोयस, राईट? अगं मिमिक्री नाही, मी खरंच सांगतोय तुला. विल यू मॅरी मी? कम अगेन? कम अगेन म्हणाली म्हणजे नाही कळलं, इंग्लिश चुकलं की काय? हा म्हणजे माझ्याशी लग्न करशील तू? गेड्या. अरे वा, आवाज बदलला, तू पण मिमिक्री केली. माझ्याच होणाऱ्या बायकोला माझ्या समोर प्रपोज करतो, लाज नाही वाटत तुला? ऐकून तर घे. प्लीज 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 सोड त्याला, प्लीज. अरे काय सोडायचं याला? या हरामखोराला सोडलं तर हा पुढे काय करेल माहितीये तुला? अरे ऐकून. गुरु, मी म्हणते म्हणून तरी सोडशील प्लीज. थँक्यू. केडी, मला सांग, आता तू हे जे काही बोललास ते सगळं खरं होतं? हो. अच्छा, म्हणजे तू सिरियसली बोलत होतास? एकदम सिरियसली. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे, राईट? हो. ओके, आता मी जे काही सांगे ना ते शांतपणे ऐक. हा,
हा जो तुझा मित्र आहे ना, कोण? गुरु. माहिती आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तो सोडून दुसरा कोणाचाही विचार मी कधीच करू शकत नाही. गेटिंग इट? तू ह्या ज्या सगळ्या आर्टिस्टची मिमिक्री केलीस ना, ते जरी आले तरीही नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि ऑफकोर्स म्हणजे मी तुझ्या फिलिंग समजू शकते, मला तुला दुखवायचं नाही. आय एम रिअली सॉरी. ओके, पण नाही, हे शक्य नाहीये. ओके, प्लीज डोंट माइंड. चल चल, काय झालं असेल याचं नाटक तर चल तू माया. एक मिनिट. हे बघ माया, नाही म्हणजे मी इतके वर्ष थांबलोच आहे ग. अजूनही काही दिवस थांबायला तयारच आहे मी. पण लक्षात ठेव, राधिका तुला जे सांगत होती ना ते आता मी सांगतो. काय? तू याच्या भानगडीत पडू नको. याच्याशी लग्न करशील ना, तू कधीच सुखी राहणार नाही. मी सांगतोय, केड्या सांगतोय तुला. नाही राहणारच नाही तुझं नाव केड्या. मी तुझी वाट लावेन, कळलं ना? आता फोबाड बंद कर. ती बोलतीये म्हणून काही करत नाही तुला, कळलं ना? चल ग माया. चल निघूया. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. क्या बात है यार. म्हणजे बिंदू राणीला काय रिस्पॉन्स येतोय, काय कॉल्स, काय मेसेजेस. यार इट वॉज अनएक्सपेक्टेड. म्हणजे मला साधारण रीच कळत होती बाहेर, त्यामुळे रिस्पॉन्स चांगला येईल हे माहिती होतं, पण एवढा येईल हे नव्हतं माहिती. गो केवढं आहे. नो, पण ऍक्च्युली ना मला सगळे येऊन विचारतात, हो बिंदू राणी काय आहे, तिचा आवाज फारच आवडतो, मला कॉल करायचा आहे तिला. हे सगळं तुझ्यामुळे. थँक्यू सो मच श्रुती. कम ऑन बेबी, इट्स युअर टॅलेंट. माझं काय. हा, पण आता तुझ्यावर एक जबाबदारी आहे बरं का. म्हणजे हा जो काही रिस्पॉन्स कमालीचा येतोय ना, तो कायम टिकवायचा आहे तुला, लक्षात ठेव. येस येस येस, आय ट्राय माय बेस्ट. ट्राय करायची वगैरे गरज नाही ग. तू करतेस ते सॉलिडच आहे. फक्त तू एन्जॉय कर, म्हणजे मग रिस्पॉन्स पण असाच येईल. ओके, मग सुरू करूयात. यास. हॅलो एव्हरीवन, मी तुमची लाडकी बिंदू राणी की पाठशाला या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे आरजे श्रुती. थँक्यू सो मच बिंदू राणी. आता श्रुतीची आणि तुमची तर खूप चांगली ओळख आहे आणि माझ्याशी सुद्धा तुमची चांगली ओळख आता झालेली आहे, कारण की मी बोलते नेहमी टू द पॉइंट. एक्झॅक्टली, टू द पॉइंट. तुझ्या या टू द पॉइंट मुळे ना लोकांना इतकी उत्सुकता असते ना तुझ्याशी बोलायची. मला असं वाटतं ना श्रुती, माझ्या टू द पॉइंट बोलण्यामुळेच लोकांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झालीये आणि अर्थातच त्यांना जे हवंय तेच मी त्यांच्यासाठी बोलते, ते टू द पॉइंट. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललीस. चल मग आता आपला पहिला कॉल घेऊया. येस डेफिनेटली. आपला पहिला लकी कॉलर कोण आहे बघूया. हॅलो. हॅलो बिंदू राणी. हाय, मी बिंदू राणी बोलते. बोल. मी माझ्यामध्ये मी 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 असं कोणाचंच नाव नसतं. नाही मी संतोष. संतोष नाव आहे माझं. अरे संतोष, काय म्हणतोस? सांग सांग, तुझा प्रश्न काय, सांग. मला असं म्हणायचं की अरे मित्रा, काय एवढा लाजतोयस तू? तू काही काळजी करू नको, आम्ही दोघी ऐकतो आहे. तुला जे काही बोलायचं ते मनमोकळेपणाने बोल. बिंदू राणी, मी एका मुलीच्या प्रेमात आहे. कॉंग्रॅच्युलेशन, फायनली. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील म्हणून. आणि मी तिच्या इतका प्रेमात आहे ना की मला तिच्या पुढे दुसरं तिसरं काही दिसतच नाही. आई ग, खूप खूप प्रेमात दिसतोय तू. तुमची काय स्टोरी काय आहे नक्की? खरं तर मी आधी सुद्धा तिच्या प्रेमात होतो, पण तेव्हा गोष्टी काही पुढे गेल्या नाहीत आणि आता ती मुलगी पुन्हा माझ्या आयुष्यात आली. बरं, पुढे? हा, आणि काय, आधी आम्ही खूप, म्हणजे माझे कलिग वगैरे आम्ही सगळे खूप रागराग करायचो तिचा, पण आता ना ती खूप मॅच्युअर झाली, खूप समजूतदारपणे वागते. इतकं समजूतदारपणा दाखवते की मी पुन्हा प्रेमात पडलो तिच्या. मी बहुतेक ओळखते याला. हो का? हो हो हो. कोण आहे हा? खरं तर बिंदू राणी, म्हणजे तिच्या आणि माझ्या लाईफस्टाईल मध्ये खूप फरक आहे हा, पण मी तिच्यासाठी काय वाटेल ते ऍडजस्ट करायला तयार आहे. इनफॅक्ट मी ऍडजस्ट केले सुद्धा तिच्यासाठी. आमच्या शूट मध्ये मी तिचे कपडे प्रेस केलेत, तिचे फोटोज काढले, तिच्यासाठी उंच हिलचे शूज सुद्धा घातले. पण मला खूप वाईट अनुभव आले, म्हणजे तिच्या बाबतीत नाही, हा तिच्या बाबतीत नाही, पण एकंदरीत मला प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल फार वाईट अनुभव आले आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना मी कोणाशी बोलू नाही शकलो. सो फॉर द फर्स्ट टाइम मी असं ओपनली माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुमच्याशी बोलतोय. आय होप तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल आणि मला योग्य मार्गदर्शन करा. तुम्ही प्लीज सांगा ना मला, तुम्ही सांगाल ते वाटेल ते करेन मी. फक्त मला एवढंच सांगा की मी ती मुलगी माझ्या आयुष्यात येण्यासाठी काय करायला पाहिजे.
ना श्रुती, मी ओळखते याला, हा माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि संतोषने श्रेयस नाव आहे याचं. हो का? तर मी नाही बोलू शकत त्याच्याशी. आता तो माझ्याबद्दलच बोलतोय, माझ्याच प्रेमात पडलाय तो. अगं पण तू वेडी आहेस का? आता कॉल सुरू आहे, घे ना. अगं नाही, पण तू बोल, तू बोल, तू बोल. हॅलो संतोष. श्रुती, हा मी ऐकला तुमचा प्रॉब्लेम. ऍक्च्युली काय ना मित्रा, की हे बघ, म्हणजे आपली नाती ना आपल्या आवडीनिवडीवर नसतात की नाही. म्हणजे ज्या मुलीवर तुझं प्रेम आहे ना, तिचं नेचर, तिची लाईफस्टाईल, यु नो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या मनाप्रमाणे असतील ना. त्यामुळे जर का ती कोणा दुसऱ्याच्या प्रेमात असेल तर त्याबद्दल सल्ला सांगणं जरा मला चुकीचं वाटतंय. हे बघ श्रुती, मला ना बिंदू राणी जो काही सल्ला देईल ना तोच पटेल. आणि मला खात्री आहे की बिंदू राणीने दिलेल्या सल्ल्यामुळे ती मुलगी माझ्या आयुष्यात पुन्हा येईल. मित्रा, मी तुझा प्रॉब्लेम समजू शकते, हा. पण तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर, हेही मला कळतंय. पण जस्ट बिकॉज तुझं तिच्यावर इतकं प्रेम आहे म्हणून ती तसंच रिस्पॉन्ड करेल अशी अपेक्षा तू नाही करू शकत ना. त्यामुळे तू तुझे प्रयत्न जे काही आहेत ते प्रेमाने तसे चालू ठेव. पण तिचं काय डिसिजन असेल ते शेवटी तिच्याच हातात आहे फक्त. आणि तसंही आपल्या लाडक्या रणबीर कपूरनी म्हटलंच आहे की एक तरफा प्यार की ताकद कुछ और ही होती है. एक्झॅक्टली बरोबर म्हणते बिंदू राणी. म्हणजे बघ, लाईफ को ना MP3 प्लेअर की तरह नाही, रेडिओ की तरह लेने का, रेडिओ की तरह. म्हणजे कसं, रेडिओवर कशी वेगवेगळी गाणी येतात ना, मग आपला मूड बदलतो ना, बस तसं आयुष्य जगायचं मित्र, आनंद घ्यायचा. बोलले का, लव यू जिंदगी. ऐक ना, मी काय म्हणते, मला ना हा मुलगा जरा जेन्युइन वाटतो गो बोलण्यावर ना. त्याला हो म्हणायला हरकत नाही खरं तर. म्हण की हो. नाही नाही नाही, तेच तर नाही जमणार आहे ना मला. का? ऍक्च्युली ना तो खूपच चांगला आहे आणि मला नाही वाटत माझा एवढ्या चांगल्या मुलाशी कधी जमू शकतं. काय? रिअली? हा. बोल जेनी. हा, तुम्ही तो बिंदू राणीचा शो ऐकताय ना? नाही ग, मी माझं काम करत बसलोय. नो, तुम्ही ऐकायला हवा होता शो. जेनी, वेडीस का तू? एकदा पहिल्यांदा आपलं क्युरियोसिटी होती म्हणून ऐकला. आता दररोज दररोज काय ऐकायचं ते बिंदू राणीचं येण्यासारखं? माझ्यासाठी काही इतका महत्वाचा नाहीये तो शो. पण श्रेयससाठी महत्वाचा आहे ना. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, श्रेयसने त्या बिंदू राणीला नाव बदलून कॉल केला आणि शनायाबद्दल सगळं सांगितलं आणि तिला विचारलं की शनायाला कसं पटवू. काय? हा, म्हणजे श्रेयसने बिंदू राणीला शनायाबद्दल विचारलं? काय बावळट आहे का? याचं काय सांगता येत नाही काय करेल. हसताय काय? इट्स सिरियस. नाही नाही, मी पण सिरियसच आहे. तसं नाही, म्हणजे हे बघ आता जेनी, तू ना टेन्शन घेऊ नकोस, कळलं का? म्हणजे श्रेयसने आता बिंदू राणीला विचारलंय ना, हा मग शनाया करेल हँडल कसं करायचं ते. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, आता म्हणजे शनायाला कळतं ग, शनायाला कळतं. ती काय अशी बावळट नाही ना एवढी, म्हणजे ती बरोबर श्रेयसला हँडल करेल. हा, शनायाला ती त्याच्यापेक्षा जास्त बावळट आहे. ती काहीतरी गोंधळ घालेल आणि ह्याने तिला जाऊन काही बोलायच्या आधी आपण त्याला थांबवायला हवं ना. जेनी, श्रेयसला थांबवण्याची वेळ आता निघून गेली. म्हणजे तो जेनी, तू नको टेन्शन घेऊ. हा, आपण बाकी जे काय ते भेटल्यावर बोलू. ओके, आत्ता कामात आहे मी, फोन ठेवतो. बाय. बरे, श्रेयसने स्वतःहून शनायाला सांगून टाकलं, आमचं टेन्शन गेलं. सौमित्र, ऐक ना, मी खूप लक्षात ठेवलं होतं पण मी विसरले. लवकर लाव. काय काय झालंय? अरे शनायाचा शो विसरले रे मी. लाव ना पटकन. नाही, नको नको नको, ते काय ऐकायची गरज नाहीये शो वगैरे. का? मला वाटलं तू एवढी हायपर होऊन आधीच काय विसरलीस, म्हणजे काहीतरी स्वयंपाक करत होतीस तू काय तयार करत होतीस ते विसरलीस की काय? ते मी कधीच विसरत नाही. तू प्लीज लाव ना शो. काय 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 तयार केलंस आज? अरे कोथिंबीर वडी केली. अरे कमाल, मग आण ना कोथिंबीर वड्या, मस्त घेऊन ये, मस्तपैकी खाऊया. हवं तर मी कॉफी तयार करू का तुझ्यासाठी? म्हणजे कॉफी पिऊ, मस्त कोथिंबीर वड्या खाऊ, छान गप्पा वगैरे मारत बसू. बस ना तू शांतपणे. नाही आता नको, आज आपण दिवसभर घरी आहोत ना, सगळं निवांत आहे, तेव्हा आपण पिऊया कॉफी वगैरे. आधी शो लाव ना. नको का? काय अरे ते उगाच ते बिंदू राणी शनायाची बडबड ऐकतच असतो आपण. ते बिंदू राणी म्हणून काय वेगळं बोलणार आहे ती? काय नको असं काय बोलतोयस तू?
का मी ऐकण्यासारखं नाहीये का? नाही नाही नाही, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा ती काय एवढं महत्वाचं बोलणार आहे सांग. काहीतरी फालतू रोमॅन्टिक टिप्स देणार असू, ते काय देशाबद्दल वगैरे काही महत्वाच्या अपडेट्स देणार आहे का? कशाला ऐकायचं उगाच? आणि काम करतोय मी, तुझे ते कोथिंबीर वड्या उगाच बिघडतील त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू ना आपण. हे तू बोलतोय का? त्या शो मध्ये श्रुती बोलत नाही म्हणून का? तेव्हा एकतर ना श्रुती बोलते तिच्या बरोबर आहे, तरी पण मी ऐकत नाही, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. एकतर ना माझा त्या शोवरच आता आक्षेप आहे, मला आवडतच नाही तो शो. एक तर शनाया आपल्याला काहीतरी रोमॅन्टिक टिप्स देणार, ते काय ऐकायचं आपण? इथे समोर नवरा आहे, तो रोमॅन्टिक होतोय, तो छान काहीतरी बोलतोय, कॉफी आणतो, गप्पा मारूया, खरा रोमांस सोडून द्यायचा आणि टिप्स ऐकत बसायच्या, ह्याला काहीच अर्थ नाही ना. त्याला आता रोमॅन्टिक व्हायचंय. काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही काही नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही काही नाही. प्रॉब्लेम आहे का? नाही, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. मग आणि कोथिंबीर वड्या पण आण मस्त. नाही. हॅलो हॅलो, हॅलो बिंदू राणी, हा बोलते, बोला. मी जिग्नेश मेहता बोलतोय. हा बोला, तुमचा प्रश्न काय? माझी बायको प्रेग्नंट आहे. अहो पण हे तुम्हाला मिळालेलं उत्तर आहे, हा प्रश्न कसा असू शकतो? नाही असं कसं? अहो मला काय डिलिव्हरी डेट विचारायला फोन केलाय तुम्ही? कोणाची डिलिव्हरी? तुमच्या बायकोची. तुमची बायको प्रेग्नेंट आहे ना? कधी? मी कोण आहे? जिग्नेश मेहता. असं कसं? हो काय कसं शक्य? तुम्ही आत्ताच म्हणाला ना की तुमचं नाव जिग्नेश मेहता आणि तुमची बायको प्रेग्नेंट आहे. हो अच्छा, मी 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 माझं नाव जिग्नेश मेहता सांगितलं. हो बरोबर बरोबर. हा मला आता आठवलं. बरं जरा आठवण करून दिली. हा ओके ओके. काय प्रश्न काय आहे तुमचा? हा माझी बायको ना प्रेग्नेंट आहे आणि मी तिच्यावर खूप खूप प्रेम करतो. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की ना, मी मध्येच अचानक गोष्टी विसरतो. जसं मगाशी विसरलात. कधी? हरकत नाही, तुम्ही बोला, तुम्ही पुढे बोला. काय बोलत हो? तुम्ही विसरता मग काय? हा म्हणजे माझी बायको प्रेग्नेंट आहे, मी तिच्यावर प्रेम करतो, मी मध्येच गोष्टी विसरतो, म्हणून तिला असं वाटतं की मी तिच्यावर प्रेमच करत नाही. पण तिच्यावर इतकं प्रेम आहे माझं आणि त्याच्यामुळे मी किती ऍडजस्ट करतो तिला हे तिला माहितच नाहीये. बापरे, काय ऍडजस्ट करता तुम्ही? फॉर एक्झाम्पल मला ना मला खायला खूप आवडतं. हा सो आता माझी बायको प्रेग्नेंट आहे ना, सो ती काय चटरपटर खाणार नाही, ती प्रेग्नेंट असल्यामुळे, म्हणून घरी हेल्दी फूड बनवतो. म्हणून मी घरी खात नाही, मी बाहेर येऊन असं खातो वडापाव वगैरे. मग ती ना माझ्याशी भांडण करते. आधी मी खूप खायचो म्हणून भांडायची, आणि आता घरी खात नाही म्हणून भांडते माझ्याशी. हॅलो हॅलो, मी विसरण्याआधी माझ्या प्रश्नाची उत्तर द्या ना प्लीज. अहो जिग्नेश भाई, तुम्हाला एक सांगू काय? या सगळ्या तुमच्या बोलण्यामुळे मला कळलंय तुम्ही कोण आहात. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कोण आहात हे मला चांगलंच कळलंय. म्हणजे तुम्हाला साधारण खमंग, ढोकळा, जिलेबी, फाफडा, वडापाव या सगळ्या गोष्टी खायला आवडत असतील, बरोबर? हो, तुम्हाला कसं कळलं? तुमच्या भाषेवर तर कळलं मला ते. पण तुम्हाला खायची इच्छा असेल एवढीच तर खा ना तुम्ही, काहीच टेन्शन नाहीये. मग ती अशी का वागते माझ्याशी? जिग्नेश भाई, तुमच्या एक लक्षात येत आहे का? तुम्ही हे जे सगळं करतायत ना बाहेर जाऊन खाणं, ते सगळं तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमापोटीच करताय. कारण तुम्ही घरी राहिलात आणि असं चटरपटर खाल्लं तर तिचे क्रेविंग्स वाढणार, आणि तुम्ही जंक फूड खातायत पण तुम्हाला तिला हेल्दी खाऊ घालायचंय, म्हणून तुम्ही हे सगळं घरी नाही खातात, म्हणून तुम्ही बाहेर येऊन खाताय. आणि जसं काही चेंजेस होतात आईमध्ये बाळ होण्याआधी, की तिची एन्झायटी वाढते, तिचं आयुष्य बदलणार आहे हे तिला माहिती असतं, तसं वडिलांना पण तर माहिती असतं. त्यामुळे थोडी सूट वडिलांनी सुद्धा घ्यावी आणि त्यांनी खावं बाहेर जाऊन. त्यामुळे तुम्ही खा, भेळपुरी खा, पाणीपुरी खा, वडापाव खा, काही खा, हवं ते खा, खाच खा, काहीच टेन्शन नाही. आणि आता तुमच्यासाठी आपण लावतोय पुढचं गाणं, मैं तो रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था ना भाई. थँक्यू 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 सो मच बिंदू राणी. अंड्या ह्याला ओळखतेस तू?